आणि यानंतर इतर महत्त्वाच्या बातम्या बघूयात। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर। मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवरती आले होते। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवरती यावेळेला बाळा नांदगावकर यांच्यासोबत मनसेचे इतर नेते सुद्धा उपस्थित। संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं। राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या खुर्चीला अभिवादन। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। राज ठाकरे भेटायला आल्यामुळे आनंद द्विगुणित झाला। बऱ्याच वर्षांनी राज ठाकरेंनी येऊन शुभेच्छा दिल्यामुळे आनंद वाढला। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांकडून वाढदिवस साजरा। ठाकरे कुटुंबीय आणि आमदार शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने मातोश्रीवरती उपस्थित होते। मातोश्रीवरती जाण्याचा निर्णय हा राज ठाकरे यांनी अचानकपणे घेतला। नांदगावकरांच्या फोनवरून संजय राऊत यांना भेटीला येण्यासाठीचा निरोप देण्यात आला। या भेटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती आली आहे। ठाकरे बंधूंची आजची भेट औपचारिक असली तरी सुद्धा यामध्ये राजकीय संदर्भ दडलेले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं वक्तव्य, तर आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येणार, मिटकरींचा अंदाज। राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। राज ठाकरे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या। उद्धव ठाकरेंचा आज 65वा वाढदिवस आहे। शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती मोठी गर्दी। पुण्यामधल्या रेव पार्टीवरती पोलिसांचा छापा। या छाप्यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई असणारे प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे। पुण्यातल्या रेव पार्टीच्या प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांना अटक। आरोपींकडून कोकेन सदृश पदार्थ जप्त। पहाटे 3:20 स्टेबर्ड अझूर सूट या ठिकाणी गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। पुण्यामधल्या रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचं सेवन सुरू होतं। रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश होता। प्रांजल खेवलकर यांच्या हडपसरमधल्या घरी पोलिसांचा तपास। घरामधून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे। प्रांजल खेवलकर यांच्या रेव पार्टीमध्ये एक क्रिकेट बुकी सुद्धा होता। पहाटे 3 वाजल्यापासून खराडीमधल्या फ्लॅटमध्ये ही रेव पार्टी चालली होती। स्टेबर्ड हॉटेलच्या भाड्याने घेतलेल्या रूममध्ये ही पार्टी सुरू होती। प्रांजल खेवलकर यांच्या नावाने रूम बुक करण्यात आली होती। रूमचं भाडं आणि ब्रेकफास्टचं बिल हे 10,357 रुपयांच्या घरात आहे। एबीपी माझाच्या हाती हे बिल आलंय।